दुसरी गोष्ट म्हणजे आपण परमेश्वराकडे एक गोष्ट मागतो, मग माझ्या शेजारच्या बाईचं आणि माझं भांडण झालं की परमेश्वरासमोर बाई उभी राहते, जेव्हा बघ हिला बघून घे. ही चूक आहे. तुम्हाला काय म्हणजे तुमच्याशी तिचं भांडण झालं असेल पण ती बाई वाईट आहे कशावर? तिचे जर परमेश्वराकडचा खजिना मोठा असेल तर तुम्ही तिच्या राणी गुस्साला का मागता? तुम्ही तुमचं दुःख परमेश्वराला सांगा, देवा मला वाटते ह्या बाई मला उगीच विनाकारण त्रास देते, पण माझी काय चूक आहे का ह्या क्षणी तो नक्की विचार करा. त्या बाईशी भांडणाला पाहिजे तर कबूल करू नका की माझी चूक झाली म्हणून, पण देवासमोर उभं राहताना मात्र कबूल करा की देवा खरं म्हणजे पहिली चूक माझी आहे. मग त्या बाईने माझ्याशी भांडण उकरून काढलं, मग मी तिला मुहतोड जबाब दिला, पण माझी पहिली चूक आहे हे देवासमोर कबूल करा, तर तुमच्या गोष्टी सुरळीत होतील. कारण ह्यामध्ये तुम्ही अशुद्धी पैदा करत असता आपापल्या जीवनामध्ये, ही अशुद्धी निर्माण करण्याचा थांबवा. हा जो द्विविध मार्ग आहे, ह्याहून मी ज्या प्रमाणामध्ये पावित्र्य परमेश्वराला देतो त्याच्या अनंत पटीने पावित्र्य तो मला देतो. पण जेव्हा मी अपवित्रता आणि अशुद्धी परमेश्वराच्या मार्गावर पाठवत राहतो तेव्हा मात्र तीच अपवित्रता आणि अशुद्धता संकट बनून माझ्याकडे येते. मात्र प्रमाण व्यस्त आहे. मी एक गाडी पवित्रता भरून पाठवली देवाकडे, मला कमीत कमी 5 गाड्या पवित्रता परत मिळते. पण जेव्हा मी 5 गाड्या अपवित्रता परमेश्वराकडे पाठवतो तेव्हा परमेश्वर माझ्याकडे 1 गाडी संकट पाठवतो. पण आम्हाला एक संकट जिकडे त्रासदायक ठरतं तर 1 गाडीभर संकट म्हणजे काय याचा विचार करा. आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये जो परमेश्वराने रॉयल मार्गच आमच्यासाठी ठेवलेला आहे तो मार्गच आम्ही बंद करतो आमचं जीवन सुधारण्याचा. मग आम्हाला प्रश्न पडतो हे का घडतं? तो प्रश्नामध्येच आम्ही अडकून पडतो. त्या प्रश्नामध्ये अडकून पडायच्या ऐवजी त्याच्या मागे लागा, तो सोडवायच्या मागे लागा. परमेश्वराशी खोटारडेपणाने कधी वागू नका. परमेश्वराच्या संबंधांमध्ये तुमच्या पूर्ण पावित्र्य असू नये. परमेश्वराची उपासना करताना काटेकोरपणे करा. 9च्या ऐवजी 10 वाजता करा. आंघोळ न करता बसा, काही हरकत नाही, परमेश्वराला राग येणार नाही. मुद्दामूर आंघोळ न करता बसा तर जोडून काढेल. पण 100% जर तुम्ही वेळ नसेल, काही कारण असेल, बिन आंघोळीचं बसा, काही बिघडणार नाही. पूर्वेकडे तोंड करू की पश्चिमेकडे करू की उत्तरेकडे करू? आम्हाला दक्षिणेकडे तोंड करायची भीतीच वाटते. तर आम्हाला सांगितलं प्रेत उत्तर दक्षिण ठेवतात, दक्षिणेकडे पाय करून झोपलं की दिशाव. असं काही होत नाही. आम्हाला माहीत पाहिजे शिर्डीमध्ये आमचं साईबाबा दक्षिणेकडेच तोंड करून बसलेला आहे. दक्षिणामूर्ती शिव दक्षिणेकडेच तोंड करून बसलेला आहे. मग आम्हाला दक्षिण दिशेची भीती कशाला पाहिजे? आणि परमात्मा काय फक्त एका दिशेला आहे, बाकीच्या दिशा नाही आहे. पण आम्ही ते पूर्वेलाच तोंड करून उपासना करायला पाहिजे, उत्तरेलाच तोंड करून उपासना करायला पाहिजे. ह्या गोष्टीमध्ये काहीही अर्थ नाही. परत छाशू करणारे लोकांना बोलत हां तुमच्या घरामध्ये देव उत्तरेला आहे ना म्हणून असा प्रॉब्लेम झाला, तुमच्याकडे देवीच्या मूर्ती अशी तिरकी झाली ना म्हणून हा प्रॉब्लेम झाला. हे याच्यामध्ये काय नाही. देव तिरका कोणी करू शकत नाही. तुमच्यासारख्या सामान्य माणसाची हिंमत नाही देवाला तिरका करण्याची. कारण ती आपण एक बाहुलं बघतो बघा, ते असं आपण खाली केलं तर ते सरळ उभं राहतं. परमेश्वर त्या बाहुल्यासारखा. माणसाने त्याला किती वाकडं करायचा प्रयत्न केला तो सरळच आहे. कुत्र्याचं शेपट्यासारखे आम्ही असतो, किती सरळ करायचा प्रयत्न केला आम्ही वाकडेच. परमात्मा मात्र किती वाकडं करायचा प्रयत्न करा तो सरळच. ही गोष्ट कधी विसरू नका. आणि म्हणून आम्हाला परमेश्वराशी वाकडं वागून चालणार नाही. ही पहिली स्टेप आहे माझ्या आयुष्यामध्ये पावित्र्यता आणण्याची. तो मुक्त कंठाने मला पावित्र्य द्यायला बसलेला आहे आणि हे पावित्र्य माझ्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे.